असतील तर मी अमेझॉनवर जाऊन विकू शकतो. तुम्ही कस्टमर आहे तर तुम्ही डायरेक्ट मला अप्रोच करू शकता. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट सेलिंग. ओके, सो डायरेक्ट सेलिंग म्हणजे लोकांचा एकच आहे की सेलिंग हा शब्द आला की काहीतरी विकणे हा गोष्ट आहे. ओके, इथं ह्या इंडस्ट्रीमध्ये सेलिंग ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही विकणे असा घेऊ नका. इथं असंच होतं की डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेटवर्क बनवणे. ओके, तुला नेटवर्क ह्या शब्दाची ताकद माहिती आहे का? आज जगामध्ये जेवढे काही लोक मिलियनियर, बिलियनियर, ट्रिलियनियर आहेत ते एकाच गोष्टीमुळे आहे. ते कशामुळे? नेटवर्कमुळे. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क म्हटलं जातं. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. उदाहरणार्थ आपण पुन्हा तुम्ही पुण्यामध्येच राहताय ना, जॉब वगैरे काही तुमचा जॉब मध्ये. ओके, पुण्यामध्ये एक किती लोक आहेत जे नेटवर्क म्हणत आहेत बिझनेसमध्ये? म्हणजे आपल्या कंपनी सोडा, तुम्हाला माहित असलेले कोण आहे? आपण शेजारचं घेऊया, प्रदीप स्वीट. आता प्रदीप स्वीट फक्त पूर्वी चिंचवड स्टेशनला होतं, म्हणजे आम्ही जे डोळ्यासमोर बघतो. आज पिंपरी चिंचवडमध्ये कमीत कमी त्यांच्या 25 शाखा आहेत. काय झालं? नेटवर्क बनवलं. फायदा काय झाला? संगवीचा माणूस स्वीट घेण्यासाठी, समोसा घेण्यासाठी कधी चिंचवड स्टेशनला येत नव्हता, किंवा तिकडे रावेतचा माणूस कधी पेढा घेण्यासाठी चिंचवड स्टेशनला येत नव्हता. चिंचवडचा माणूस कधी चिंचवड स्टेशनला येत नव्हता. त्याच भागातले लोक ते घ्यायचे. ओके, निगडीमध्ये आता इथे जर बघितलं तुम्ही तर मॉल कुठला येतात? चिंचवड मधला एल्प्रो मॉलच्या समोर प्रदीप स्वीट दिसेल तुम्हाला. इथं प्रदीप स्वीट आहे, निगडीला प्रदीप स्वीट आहे. थोडा आतमध्ये गेला की रावेचा. त्याने काय केलं? नेटवर्क बनवलं. ओके, येवलेच्या द बेस्ट एक्झाम्पल, जोशीवडेवाले बेस्ट एक्झाम्पल. बरोबर. आज रिलायन्स स्मार्ट बघताय तुम्ही कितीतरी ठिकाणी. आता काळभोरला गेला तर तुमच्या पिंपरीमध्ये डी-मार्ट बघताय, स्टार बाजार. नेटवर्क आहे. म्हणजे हे लोक एका ठिकाणी काम करते. त्याचा बेनिफिट काय होतो? नेटवर्कचा बेनिफिट काय होतो? डुप्लिकेशन्स अँड मल्टिप्लिकेशन्स. आणि ही वेल्थ क्रिएट करायची असेल, पैसा मोठा कमवायचा असेल है ना, छोटा कमवायसाठी जॉब करू शकतो आपण, शेअर मार्केट करू शकतो, कोण पाण्याची टपरी टाकतं, कोण वडापाव विकतं, कोण एखादी शोरूम टाकतं, ऍटसेट्रा ऍटसेट्रा. ओके, तो पैसा आपण तात्पुरता कमवू शकतो हँड टू माउथ. पण मोठा पैसा आणि ज्याला म्हणतो पॅसिव्ह इन्कम, लिव्हरेज इन्कम, तर त्याच्यासाठी डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काम करावं लागतं. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ह्या फॉर्मॅटमध्ये काम करते. व्हाय वी आर हिअर? का डॉक्टर, इंजिनियर, चांगले चार्टर्ड अकाउंटंट, MBA, MTech, BTech, PhD झाली लोक या बिझनेसमध्ये येत आहेत? शॅम्पू विकायसाठी? पेस्ट्री विकायसाठी? नो, नेव्हर. दे आर हिअर टू बिल्ड नेटवर्क. आणि ह्या मॉडेलमध्ये काम करायची इच्छा आहे त्यांना. डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन. सो व्हॉट इज द बेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन? एक याचा बेस्ट ॲडव्हान्टेज काय? उदाहरणार्थ कश्यप सर, राईट, तुम्ही जॉब करताय सर. जॉब किती तासाचा आहे? 8 ते 10 तास ॲव्हरेज. 8 ते 10 तास. कुठली ऑर्गनायझेशन आहे सर? एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण सगळं समजा. गुजरात बेस्ट कंपनी APS. ओके, APS, राईट, ही कंपनी. ह्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉई असतील? 50. इंडिव्हिज्युअल कश्यप सर स्वतःसाठी 8 ते 10 तास काम करतात. हे तुमच्या ऑफिसमधलं आहे का ओव्हरऑल कंपनीचं? ओव्हरऑल. आता ही 50 लोक रोज 10 तास काम करतात. किती तास काम झालं? 500 तास. हे कोणासाठी करतात? ओनर, ज्यांनी हे ऑर्गनायझेशन तयार केले. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, आता या ओनरकडं आणि कश्यप सर एक्झाम्पल म्हणून घेतोय सर. ओनरकडं आणि दोघांच्याकडे दिवसाचे किती तास आहे? 24 तास. पण हे 10 तास वर्किंग करू शकतात आणि हे 500 तास वर्किंग करू शकतात. दिस इज द पॉवर ऑफ डुप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन. काम काय? तेच आहे, मल्टिप्लाय केलंय. म्हणजे इथं जर 500 लोक असतील तर ते त्यांचे परत नंबर्स वाढणार आहे, म्हणजे हॉर्स वाढणार. 24 तासामध्ये तुम्ही तुमचं काम किती प्रमाणात मल्टिप्लाय करू शकता. उदाहरणार्थ नेहमी मी सांगतो, एक सर्कस आहे आणि एक मूवी आहे. सर्कस एका ठिकाणी एका हॉलमध्ये काम करते. रोज त्यांनी 3 तासाचा शो केला, 3 घंट्याचा. तर 24 तासामध्ये सर्कसचं टाइम किती झालं कामाचं? 3 तास. आणि एका हॉलमध्ये 500 लोकांनी सर्कस बघितली. तर एंड ऑफ द डे किती लोकांनी सर्कस बघितली? 500. ओके, आता छावा मूवी रिलीज झाली 4000 थिएटरमध्ये रिलीज झाली सुरुवातीला. किती थिएटरमध्ये? 4000 मध्ये. मल्टिप्लाय केलं, डुप्लिकेशन केलं, स्क्रीन प्रिंट बनवल्या, 4000 थिएटर बनवले. प्रत्येक ह्याच्यामध्ये समजा 3 तासाचा खेळ झाला, शो झाला, तर 4000 × 3 आवर्स किती झाले?
12,000 म्हणजे 24 तास दोघांच्याकडं, पण यांनी एका दिवसामध्ये 12,000 तासाचं काम केलं आणि एका दिवसामध्ये 3 तासाचं काम केलं. 4,000 थिएटरमध्ये, एका थिएटरमध्ये 500 लोकांनी मूवी बघितली, तर 20 लाख लोकांनी मूवी बघितली. किती लाख लोकांनी? 20 लाख लोकांनी मूवी बघितली विदिन 24 आवर्स. आणि इथं सर्कस किती लोकांनी बघितली? 500 लोकांनी. पैसा कोण कमवेल? दिस इज कॉल्ड स्मार्ट वर्क. हार्डवर्क तर आपण करतच राहणार आहोत, हार्डवर्क प्रत्येक ठिकाणी राहणार, पण हार्डवर्क जर स्मार्ट वेनं नाही केलं, इथं हाती घोडे जिवंत लवाजमा आहे, सगळा मेंटेनन्स मजबूत आहे. इथे एकदा त्यांनी 6 महिने खर्च केला, एक फिल्म तयार केली, अपार कष्ट केले, रात्रंदिवस काम केलं, स्क्रिप्ट तयार केली, एक मूवी तयार केली, आणि आज ऑडियन्स मिळवला किंवा हे आज कामाचे तास मिळाले. हे जे होतं ना, त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क बनवायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा 100, 200, 300 म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट समजावून सांगतो, नंतर हाऊ आपण जाऊ, वाय पहिल्यांदा क्लिअर करतो. ओके, तुम्ही 50 लोकांची टीम तयार झाली, 100 झाली, 300 झाली, 500 झाली, 1000 झाली. 1000 मध्ये 100 लोक काम करतायत वेस्टिक या कंपनीमध्ये आणि नेटवर्किंगमध्ये, रोज 4 तास पार्ट टाइम काम करतायत. तर 100 गुणिले 4 तास किती झाले? 400 तास तुमचं काम मार्केटमध्ये चालू झालं. आउटपुट काय ते चांगलं निघेल का नाही निघेल? हॅलो, 100%. ह्याच्यासाठी आपण डायरेक्ट सेलिंगमध्ये आहोत, नेटवर्क मार्केटिंगमध्ये, आणि ह्याच्यातूनच पैसा कमवला. आज कोणतरी या हनुमंतानी, काय नाव त्यांचं? ममता. काय त्यांचं क्वालिफिकेशन काय? बैलगाडी चालवत होती, शेतात जायची, काम करायची, यायची. आज महिन्याचं इन्कम किती आहे? 3.5 लाख रुपये पर मंथ. काय केलं? टीम तयार केली. काय ते चांगलं कळालं, टीम तयार केली. कोणतरी कॅब ड्रायव्हर आहे, पुस्तकात आहेत फोटो, त्यांची स्टोरीज आहेत, व्हिडिओज आहेत, युट्यूबला सगळं आहे ना. कोणतरी सलीम नावाचा आहे, कॅब ड्रायव्हर आहे. कोणतरी श्रीनिवास नावाचा कॅब ड्रायव्हर आहे. 10 ते 12 लाख 13 लाख महिन्याला पर मंथ कमवत आहेत. आता म्हणजे मोठे हे आले होते, काय नाव होतं त्यांचं, ट्रेडिंग मध्ये डीमॅट हँडल करणारे, करोडपती लोकांचे सगळे अकाउंट पोर्टफोलिओ हँडल करणारे. तरी मला प्रश्न असं, तुम्ही अमाऊंट सांगायला लागले, मंथली आहे का अॅन्युअली आहे? मंथली आहे. आणि इथं आश्चर्य व्हायची गरज नाही, कारण इंडियामध्ये नेटवर्क मार्केटिंग खूप मोठं होणार आहे. एवढं पॉप्युलेशन आहे आपलं, 140 कोटी लोक आहेत. ही तर सुरुवात आहे. ह्या सगळी 10 लाख घेणाऱ्या सगळीकडे जर उद्या 80 लाख किंवा 90 लाख रुपये मंथली घेतले तर आश्चर्य वाटायची गरज नाही, कारण तुम्ही मॉडेलमध्ये कुठल्या काम करताय. मी सर्कस मॉडेलमध्ये आयुष्यभर जरी काम केलं तर लिमिटेशन्स या आहेतच, कारण वेस्ट तसा जातो. आणि जर 2-3 वर्ष मूव्ही मॉडेलमध्ये जर काम केलं तर तो बिलियनियर होऊ शकतो. राईट. सो का लोक ही कंपनी चूज करतायत, ही कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री चूज करतायत? त्यांना ही गोष्ट कळाली की नेटवर्क घडवल्याशिवाय तुम्हाला मोठं काम करता येणार नाही, आणि डुप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन शिवाय मोठा बिझनेस नाही. ओके, सॉरी इट माय पॉइंट सर. जर आता आपण हे नाही केलं सर, आणि आपण हेच करत राहिलो, तुम्ही जे जॉब करताय तो जॉब करत राहताय, तर माझा एक, मी सगळ्यांनाच विचारतो जॉबवाल्यांना, कारण मी 14 वर्ष 14.5 वर्ष जॉब केला वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. सर का मी किरणला पण विचारला असेल तर एक माझा $1 मिलियन क्वेश्चन आहे, सर आपल्या लाईफमध्ये काय चाललंय? मग सर्कस चालले का मूवी चालली? सर्कसमध्ये आपण किती कमवणार? एक लिमिटच्या पलीकडे आपण जाणार नाही हो. आणि हे ज्या दिवशी मला समजलं, आता पण झोपून नसून मी, अरे आपल्याला कुछ करणार पडेगा, नाहीतर मग आपण या जॉब लाईफ मध्ये एक ख्वाब घेऊन झोपतो आपण रात्री झोपताना, कभी तो पैसा आएगा, उसका आंसर है कभी नहीं आएगा. पॉवर ऑफ नेटवर्क, 36,100,000 $1 मिलियन डील व्हॉट्सअपची मार्क झुकरबर्ग झाली एका रात्रीत. आणि व्हॉट्सअप आपण फ्री वापरत होतो, सगळेच फ्री वापरत होते, त्यांना पण फ्री वापरायला दिलं होतं, एक ऍप चॅटिंगचा. फेसबुक पेक्षा ज्यावेळी ह्याचा डेटा मोठा झाला त्यावेळी मार्क झुकरबर्ग म्हटला $36,000 मी तुला देतो, मला व्हॉट्सअप देऊन टाक एका रात्रीत. द पॉवर ऑफ नेटवर्क. लोक हलक्यात घेतात या मॉडेलला, किंवा काय मेंबर बनवायचं, डोंट थिंक लाईक दॅट. तसं कधी आपण होणार नाही. आणि सर ह्याच्यासाठी बघा, आता तुम्ही इथं बघितलं ह्या लोकांची प्रोफेशन्स बघा, मी तुम्हाला त्यांच्या अचिव्हमेंट नंतर दाखवेन, पण इथं नाव आहे, तिथं प्रोफेशन्स आहेत, इथं IT इंजिनियर्स आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, त्यांच्या मिसेस इथं बिझनेस करतायत.
पोलीस इन्स्पेक्टर आहेत, ॲडव्होकेट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. दे आर इन डिफरंट प्रोफेशन. बीटेक, एमटेक, अब्रॉड जाऊन MBA केले, ग्रॅज्युएशन केले, मुली इथे बिझनेस करतायत. हा ओके, म्हणजे एक नाही सर, एवढे सगळे नंतर दाखवा त्यांना. ही सगळे अचिव्हमेंट्स आहेत सर. माझा पण फोटो आहे याच्यामध्ये, माझा पण आहे. लाईन्स आहे. हे शेतकरी आहे मयेकर इथला. त्याचं गाव कुठलं? बारामती जवळ कुठली आहे, लोणंद जवळ. सिव्हिल इंजिनियर होते सर. रुरल एरियामध्ये. मॅडम हाऊस. ह्या मॅडम करत होत्या. ह्या मॅडमची स्टोरी मला आवडली. त्यांच्या गावातून चालत जाऊन 2 किलोमीटर वर बस स्टॉप, म्हणजे आत गावात वगैरे तिथून चालत जायचं. 2 किलोमीटर रस्त्यावर हैदराबादच्या शेजारी तिथं जायचं. तिथून बसून तालुक्याच्या गावी जायचं आणि मग बिझनेस करायचा. मुलगा शाळेत होता. मुलग्याचं किती 12वी का मला FY का SY झालं त्यावेळी त्यांनी एंट्री केली. आज मुलगा, वडील आणि ते बिझनेस करतायत. 7 ते 7.5 लाख रुपये फक्त महिन्याला इन्कम आहे. मी माझ्या मुलग्याला बसवलं होतं गोकरावला, तर म्हटलं तू बाहेर पडलास ग्रॅज्युएशन, चांगलं 10-12 लाख रुपये तुला खर्च केलाय ग्रॅज्युएशन पर्यंत, चांगला कोर्स केलाय सगळे. आता तुला पॅकेज कितीचं मिळेल? म्हटलं पप्पा 3.5 लाख अॅन्युअली मिळालं तर लई झालं. पण तुला शिकवलंय फक्त बिझनेस कसा करायचा ते शिकायसाठी. ग्रॅज्युएशन की डिग्री की अजून काही शिकायचं असेल, आफ्टर यू हॅव टू डू दिस. आणि जो मुलगा पप्पांच्या बरोबर बसून 10 लाख महिन्याला, 12 लाख महिन्याला हे जर शब्द ऐकणार आहे स्टेजवर, तो कसा जॉब करणार आहे? आणि मन लागणार आहे का जॉबला? सो ह्या गोष्टी बघा, ही लोक आहेत. चरण एक नाही सर, कुलकर्णी क्राईम ब्रँच ऑफिस, म्हणजे क्राईम ब्रँचला याला सिव्हिल कोर्टला गव्हर्नमेंटचे क्राईम ब्रँच असतं ना, त्याचे गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून त्यांनी 20 वर्ष काम केलंय आणि डायरेक्ट सेलिंग करतायत. चुकीचं असं ही लोक आलीच असते सर. ही लोक आहेत ना, ते भरपूर आहेत. त्यांच्या अचिव्हमेंट्स बघितल्या तर मर्सिडीज बेंझ, ऑडी, BMW है ना. कधीतरी आपल्याकडे किती 4-5 काकणं आणि 1 स्टार आल्याशिवाय मिळलं नाही पाहिजे आपण. आपलं माझं वैयक्तिक मत आहे, घरासमोर ती 4 काकणाची गाडी लावली पाहिजे. बोलबोल आहेत ना. गाडी हा मोठी गोष्ट नाही आहे, बट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण लाईफमध्ये करतोय काय. एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय माहिती का लाईफमध्ये, जे आपण प्रत्येकाने, लेडीज असेल, जेंट्स असेल, जॉब करणारा असेल, कुठला व्यवसाय करणारा व्यक्ती असेल, अजून कोणाचं काय असेल है ना, तर सक्सेसच्या गोष्टी मोजत असताना एक गोष्ट नक्की मोजा प्रत्येकानं, ती म्हणजे टाइम, मनी आणि सिक्युरिटी है ना. तुमच्या लाईफमधला टाइम तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला यूज करता येतो का? येत असेल, यू आर अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन. तो टाइम यूज करत असताना तुम्हाला जो आयुष्यातला फायनान्शियल इश्यू आहे तो फेस करावा लागतो का? हे लागत असेल प्रॉब्लेम आहे, पण पैसे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही खर्च करू शकत असाल गरजेनुसार, जे काय त्यावेळेस, विदाऊट सफरिंग. आणि सिक्युरिटी म्हणजे काय? उदाहरणार्थ सर, तुम्ही जॉब करताय कंपनी किती वर्षापासून करताय? 3 वर्ष. मी 14 वर्ष जॉब करतो. 14 वर्षानंतर जर 1 महिना मी कामावर नाही गेलो तर मला इन्कम येत नव्हतं. उद्या जर मी कामावर नाही गेलो तर इन्कम येत नव्हतं. सिक्युरिटी आहे का? ओके. दुसरी गोष्ट, माझ्याकडे येणारं इन्कम 100% जे होतं ना, ते इंडिव्हिज्युअल माझ्या सिंगल व्यक्तीवर डिपेंड होतं. जर मी डॅमेज झालो, मी ऍक्सिडेंट झाला, मी जाऊ नाही शकलो, 100% इन्कम डॅमेज. इज इट सिक्युरिटी? नाही. हे आपल्याला काय होणार नाही, कुणाला अपेक्षा पण नाही, देवाला तसं करू नये, पण होण्याचे चान्सेस पण आहेत ना. आता घरातून बाहेर कोणाला घरी जायची गॅरंटी आहे? कुणाला उभे राहा? कुणाला? मला पण नाही. पण व्हॉट्स अबाउट सिक्युरिटी? राईट. ह्या बिझनेसमध्ये मला सगळ्यात मिळालेली गोष्ट ही आहे, ते टाइम, मनी आणि सिक्युरिटी. माझा टाइम माझ्याप्रमाणे मी यूज करू शकतो. मला जिथं काम करायचं मी करू शकतो. ओव्हर बर्डन कुणाचं नाही. ओके. दुसरी गोष्ट, तुम्हाला 10,000 पाहिजे का लाख रुपये पाहिजेत का 5 लाख का 10 लाख, तुमचं तुम्ही ठरवाने पैसा पाहिजे. रिटर्न ऑन पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि कंपनी आणि कंपनीच्या मार्केटिंग प्लॅननुसार तुम्ही स्ट्रक्चरनुसार काम करा. तुमची सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटी तयार होतील.
ओके, ही गोष्टीसाठी म्हणजे आपण हा बिझनेस डायरेक्ट बिझनेस का करावा त्याच्यासाठी मी सर तुम्हाला थोडंसं हे आयडिया दिली. आता व्हॉट टू डू, आता शेवटी चॉईस आपली आपली असते. काय करायचं आहे सर, काय करायचं आहे ना सांगण्यासाठी वेळच नाही लागत. हे 2 मिनिटाचं काम आहे. ओके, उदाहरणार्थ आज कश्यप सर आले, तुम्ही कश्यप सरांचं घेतलं. कश्यप सर आहे, कश्यप सरांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्याकडे एक त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या एक दुकान नावाची गोष्ट आहे. ते सर त्या दुकानामधून कुठल्या तरी XYZ नावाचा ब्रँड आपण विकत आणतो. महिन्याला आणतो. त्याला आपण FMCG म्हणतो. काय म्हणतो? FMCG प्रोडक्ट. म्हणजे कुठले? रोजच्या रोज लागणारे प्रोडक्ट, इसेन्शियल प्रोडक्ट, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. त्याच्यामध्ये काय येतं सर? टूथब्रश आला, टूथपेस्ट आली, सोप आला, शॅम्पू आला, ऍटसेट्रा ऍटसेट्रा, जेवणाच्या तेलापासून अगदी टॉयलेट क्लिनर पर्यंत. ह्या महिन्याचा जो खर्च आहे हा कश्यप फॅमिलीचा किती आहे अंदाजे? 5,000. तुम्ही काय सांगा? 5,000. ओके, 5,000 रुपये हा महिन्याचा तुमचा खर्च आहे. ओके, फक्त हाच खर्च लावा. एक्स्ट्रा इन्कम एक रुपये नको आहे आपल्याला एक्स्ट्रा तुमच्या खिशातून, किंवा तुमच्या खिशातून पैसेच नको. हे फक्त करायचं आणि आपला फक्त ब्रँड चेंज करायचा. XYZ आपण कुठला ते ब्रँड वापरतो ना, फक्त ब्रँडचे. कारण हे ब्रँड वापरून फक्त आपण महिन्याला 5,000 रुपये खर्च करणार. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सॉरी, साबण कुठला वापरताय सर? टूथपेस्ट कुठले? क्लोजर, कोलगेट. चहा कुठला आहे घरामध्ये? ग्रुप बॉन्ड, काय कंठ सुद्धा नंतर. आता हे तुम्ही जे 3-4 प्रोडक्ट सांगितले, तर मी विचार कशात सर त्याचे 1, 2, 4 बेनिफिट सांगा. नाही तर मी ज्या बिझनेसमध्ये यायच्या आधी 7-8 हजारचा कस्टमरच होतो डीमार्टचा. तुम्ही या, मी रामदेव बाबाचे प्रोडक्ट हा नाही, मला दंतकांती आवडायची, फॅन होतो बाबांचा. ओके, आपण प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठला तरी प्रोडक्ट वापरला असेल, पिंकी दिदी है ना, तुम्ही कुठला शॅम्पू वापरला असेल, ऐश्वर्याचा किंवा शिल्पा शेट्टीचा कुणाला वापरला असेल. ओके, 4 बेनिफिट सांगा म्हणजे आपल्याला सांगता येत नाही. आपण हे प्रोडक्ट वापरतो, मग आपण चुकीचे लोक आहोत का? नाही, काहीतरी पर्पज आहे. साबण मला पाहिजे आंघोळ करण्यासाठी, बरोबर. केस विंचताना थोडं तेल लावता आलं पाहिजे. दात घासासाठी मला एक ब्रश पाहिजे, एक टूथपेस्ट पाहिजे. हेच आपला पर्पज असतो ना सर. जेवण करण्यासाठी कुठलं तरी तेल पाहिजे. हे जे आपण सगळे प्रोडक्ट आणतो, हा महिन्याचा 5,000 रुपयाचा खर्च. इथं फक्त सर वेस्टीज नावाची कंपनी आहे. ही आता 21 वर्ष जुनी कंपनी आहे. 2 जूनला 21 वर्ष पूर्ण होत आहेत. इंडियन कंपनी आहे. सगळं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात होतं. आता ही कंपनी भारताच्या बाहेर पण चालते. 8 ते 9 देशात काम करते. 2030 पर्यंत 50 देशाचं टार्गेट आहे. आता इंडियामध्ये सेलिंगमध्ये नंबर 1 आहे. ओके, म्हणजे टर्नओव्हरमध्ये. फक्त हे जे प्रोडक्ट आहेत 5,000 रुपयाचे तुमचे हे घ्यायचे. फक्त काय करायचं? ब्रँड चेंज करायचा. आणि तो ब्रँड चेंज कशासाठी करायचा? आपल्याला एक अनलिमिटेड इन्कम असलेला बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणून. प्रोडक्ट खूप चांगले आहेत म्हणून नाही करायचं. प्रोडक्ट खूप चांगले आहेत का? 100% चांगले आहेत. पण प्रोडक्ट खूप चांगले ह्या गोष्टीसाठी मला मार्केटमध्ये अजून 1000 प्रोडक्ट आहेत. त्या प्रोडक्टने माझ्या प्रोडक्ट म्हणजे माझ्या प्रोडक्टमध्ये मला जर कोणी विचारलं तुमच्या टूथपेस्टमध्ये काय वेगळं आहे, मी एवढंच सांगतो, माझ्या टूथपेस्टमध्ये माझा बिझनेस आहे, तिथं मला लाखो रुपये महिन्याला इन्कम येतं. करेक्ट. मी थोडं क्लिअर करतो माइंड. प्रोडक्ट चांगले आहेत का? 100%. ते कधी कळणार? सर्टिफिकेट दाखवून नाही कळणार. एकदा वापरून बघा. त्याच्यापेक्षा बेस्ट सर्टिफिकेट कुठलं नाही. ओके, हे जर तुम्ही सर इथं प्रोडक्ट वापरलं तर काही कंझ्युमरला तुम्ही जर आयडी काढला तर तुमचा आयडी ऍब्सोल्युटली फ्रीमध्ये. ऍब्सोल्युटली आयडी फ्रीमध्ये, पैसेच लागत नाही. या आयडीसाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. फक्त केवायसी करावी लागते. तुमची गव्हर्नमेंटचा रूल आहे म्हणून, राईट. केवायसी करावी लागते. आता हा आयडी मिळाला की तुमचे जे प्रोडक्ट खरेदी करायचे वेस्टीजचे, ह्या तुमच्या आयडीवर परचेस करायचे. त्याचे काही बेनिफिट दिलेत कंपनीने. कारण हे जे प्रोडक्ट तुमच्या घरी आले, उदाहरणार्थ समजा कुठला साबण म्हटला तुम्ही? लक्ष साबण तुमच्याकडे कसा आला सर? कुणी घ्यायला सांगितलं तुम्हाला? नाही, कुठं कुणीतरी ते डोळ्यासमोर आणला ना, तो कोणी आणला? मीडियानं आणला, बरोबर. आता हा साबण जाऊन तुम्ही लक्ष घेतला, कुणाकडून घेतला? रिटेल शॉप, मॉल, रिटेलिंग मध्ये आलं. ओके, त्याने कुणाकडून घेतला? होलसेलर कडनं घेतला. त्याने कुणाकडून घेतला? रिजनल डीलर कडनं घेतला.
याने कुणाकडून घेतला? मेन डीलरकडनं घेतला. याने कुणाकडून घेतला? कंपनीकडून घेतला. ओके. आणि कंपनीनं मीडियाला सांगितलं जाहिराती करा. कस्टमरला समजलं, कस्टमरनं जाहिरात बघितली, कस्टमरनं जाऊन प्रोडक्ट घेतले. ओके. आता ह्या पूर्ण सर्कलमध्ये पैसे कुणाला मिळाले? आपण मिळाले नाहीत कुणाला? कंझ्युमरला सर. बाकी सगळे हिनं काय ते टक्केवारी मध्ये पैसे घेतले. हा विदाऊट टक्केवारी काम करत नाही. हा टक्केवारीमध्ये घेतो, हा टक्केवारीमध्ये घेतो. बरोबर? येस ऑर नो? येस. ओके. आणि प्लस गव्हर्नमेंट पण आहे. कुठले म्हणून विदाऊट टॅक्स तुमच्याकडे येत नाही. ओके. ह्या सगळ्या सर्कलला काय म्हणतात माहितीये का? बिझनेस. काय म्हणतात? बिझनेस. ह्या बिझनेस सर्कलमध्ये पैसे न कमवणारा घटक कुठला आहे? कंझ्युमर. उदाहरणार्थ सगळ्यात मोठी गंमत काय माहिती का सर त्या सर्कलमध्ये? कशाचं? म्हणजे मला जे समजलं, स्ट्राईक झालं, त्यावेळी मी पण थोडा असा विचार करायला मजबूर झालो की तुम्ही किती वर्षापासून लक्स वापरता? 10 वर्ष. 10 वर्ष झाली लक्स वापरतोय. लक्स कंपनीला, लक्स कुणाची कंपनी? हिंदुस्तान लिव्हर. तर लक्स हिंदुस्तान लिव्हरला कश्यप फॅमिली माझा ग्राहक आहे, माहिती आहे का? हॅलो? नाही माहिती. पण त्यांचा दुकानवाला माहिती आहे त्यांना. त्यांचा होलसेलर त्यांना माहित आहे. त्यांचं टीव्ही चॅनल, त्यांचे मॉडेल सगळं माहित आहे. सो दे आर. आमचं सिस्टम मध्ये कुठं अस्तित्वच नाही. आयडी काढल्यानंतर तुमचं सिस्टम मध्ये एक स्वतःचं अस्तित्व तयार होतं. तुमचा एक आयडी म्हणजे कंझ्युमर नंबर मिळतो तुम्हाला, आणि तो म्हणजे आपला आयडी नंबर. आणि तुम्ही वेस्टीजचे प्रोडक्ट घेताय. आज जर तुम्ही प्रोडक्ट घेतले तर आजच्या आज जे काय तुम्ही प्रोडक्ट घ्याल, कंपनीला कळतं की कश्यप फॅमिलीनं माझे कंझ्युमर म्हणून प्रोडक्ट घेतले, ते वापरताय. म्हणजे एक आपलं अस्तित्व तयार झालं. क्लिअर होत नसेल तर सांगा. बरोबर. ओके. हे झालं. मग इथून तुम्हाला एक 4 ते 5 बेनिफिट मिळतात सर, कंझ्युमर झाला म्हणून आपल्या कंपनीमार्फत. आता इथून आपल्या कंपनीचा बिझनेस चालू होतो. तर वेस्टीज कंपनी तुम्हाला काय देते? पहिल्यांदा 10% to 20% डिस्काउंट देते. आता मला वाटतं 30% पण डिस्काउंट देते. डिस्काउंट देते. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला इथं कंपनी प्रत्येक महिन्याला काय करते? ऑफर देते 10% पर्यंत. म्हणजे तुम्ही 5,000चे प्रोडक्ट घेतलं, 500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री. ओके. तिसरा बेनिफिट काय? तुमच्या अकाउंटला कॅशबॅक येतो, ज्याला आपण बोनस म्हणतो. म्हणजे तुम्ही आता टूथपेस्ट वापरली, कोलगेट आणि लक्स साबण वापरला, तर आणि तुमच्या अकाउंटला महिन्याच्या 10 तारखेला 4-5 रुपये परत आले, तर कसं वाटेल? मजा येईल. आमची टूथपेस्ट वापरली, तुमच्या अकाउंटला पैसे येणार. काय पेस्ट तर चांगली आहेच, नीम पासून लवंग पासून तयार केली तर आहेच, पण तुम्हाला अकाउंटला परत पैसे पण येणार. आणि तुम्ही कन्सिस्टंट जर कंझ्युमर राहिला, CNC ऑफर म्हणून आहे 100 पॉईंटचे, म्हणजे 3-3,500 रुपये प्रोडक्ट जर कंटिन्यू घेतला 100 PVचे, तर तुम्हाला 4 महिन्यानंतर 2,500 रुपये प्रोडक्ट फ्री मिळतं. याची जवळपास 20%, 17 ते 20% निघते. आता हे जर तुम्ही काढलं, 5% पकडलं तर किती झालं? याचे 15% पकडा दोघांना डिस्काउंट. 15 काय 20 पकडा, 30 पर्यंत गेले ना. 20 आणि 10 30 आणि 5 35 आणि 20 किती झाले? जवळपास 55. म्हणजे 50% आपल्याला ऑन दी स्पॉट बेनिफिट आहे. ओके. आता एक गंमत डिसिजन घेण्यासाठी, जसं तुम्हाला सांगतो, तुम्ही इकडे आलाच नाही. ओके. किरणनं बोलवलं तुम्हाला, तुम्ही ऐकलं, थँक्यू सो मच. तुम्ही आलाच नाही. हे तुमचे 5,000 रुपये कधी वाचणार आहेत का? हे महिन्याच्या महिन्याला जाणार आहे. जस्ट राईट. 1 महिना प्रोडक्ट घेऊन वापरा, चांगले वाटले, मग पुढे आपण बिझनेस करू. ओके. हाच बिझनेस करून सर आज लाखो लोक पैसे कमवत आहेत आणि एवढाच बिझनेस आहे. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये काय हे नाही, फक्त मी का करायला पाहिजे हा डिसिजन खूप मॅटर करतो. लोकांना काय होतं, बाहेर ऐकलेलं असतं, ही कंपनी आली, ती कंपनी आली, ती स्कीम आली, 2च मेंबर करा, 4च मेंबर करा. ओके. मार्केटिंग प्लॅनवर आपण नंतर बोलू. फक्त मी स्वतः मी क्लिअर करेल, कारण मी सुरुवातीला लोकांना एवढंच सांगतो. इथं जर तुमचा डिसिजन झाला तर पुढे आपण बिझनेस कसा करायचा, काय कसा डेव्हलप करायचा, अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. कारण एवढं सोपं आहे सर, तुम्ही ज्याला ओळखताय ना, तो सगळे आंघोळ करतायत. तुम्ही ज्यांना ओळखताय ते सगळे दात घासतायत. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला भेटला ना, तो पण चहा पितो. आणि जी लोक आंघोळ करतायत, दात घासतायत, सगळेजण आपले प्रॉस्पेक्ट आहेत.
ओके. आणि ते करून हे सगळे लोक एवढं चांगलं अचिव्हमेंट करत आहेत. तो थोडा सिम्पल बिझनेस आहे. किरणनं मला वाटतं त्याच्यासाठीच घेतला असेल त्याची. आणि प्रत्येकानं थोडं ह्याच्याकडे एक कॉमन सेन्स म्हणून एक सेकंड लाईन ओपन करून जॉबला आपल्याला थोडं डिस्टर्ब नाही करायचं. एक लिनियर इन्कम. मी स्वतःला सुरुवातीला 1.5 ते 2 वर्ष मी पार्ट टाइम काम केलं. आणि ते करणं तुमच्या आमच्यासाठी जॉबमध्ये बिझी असणाऱ्या लोकांसाठी सोपं काय तर याचे एक सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही एक सुरुवातीला 8-10 लोक ह्याच्यामध्ये प्लग करेपर्यंत थोडी मेहनत आहे. लोक जर सिस्टममध्ये प्लग आहे. आज तुम्ही इथं नाही समजा आणि तुमची 4 लोक इथं बसते. ती हा बिझनेस ऐकताय, ती हा बिझनेस करताय आणि तुम्ही कुठे वेगळ्या ठिकाणी तर तुमचा बिझनेस चालू आहे चालू आहे आणि विदाउट युअर प्रेझेन्स. ह्यालाच म्हणतात स्मार्ट वर्क. म्हणजे आता किरणला ज्यांनी जॉईन केलं ती व्यक्ती इथं नाही आहे. ते कुठे दुसरा प्लॅन घेत असते पण त्यांचा बिझनेस डेव्हलप होतो. आज मी इथं आहे. माझी सोलापूरमध्ये एक मिटिंग आहे, बारामतीला एक मिटिंग आहे, साताराला एक मिटिंग आहे माझ्या टीममध्ये. मी बरेच वर्ष झाले काम करतो. हे भविष्यात तुमच्या बाबतीत ही होणार आहे. कारण आम्हाला काय वाटलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये बिझनेस झाला तरी बाद झाला असं वाटलं होतं. पण आज कुठल्या कुठे गेलं. एकदा जर तुम्ही ह्याच्यात सिरियसली झाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती सर बिझनेस करत असताना ते तुम्हाला सांगतो मित्र म्हणून हा फॅक्टर खूप मोठा आहे. आणि ह्या बिझनेसमध्ये हा फॅक्टर नाही. हा कधी येतो रिस्क कधी येते आपल्याला कॉम्पिटिशन. इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, प्रोडक्टला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, सॉफ्टवेअरला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, मॅन पॉवरला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, ट्रेनिंगला इन्व्हेस्टमेंट करायची कशाला इन्व्हेस्टमेंटच नाही आहे. सो इन्व्हेस्टमेंटच नसेल तर रिस्क नाही ना. रिस्क नाही तर फेअर नाही. मग करायला काय हरकत आहे. आणि राहतोय कुठं इंडियामध्ये लोकांची कमी नाही. जाईल तिथं लाईन मध्ये आहोत आपण. सगळ्यांना सांगतो मी तू विचारू नका मला कोण भेटेल माझा बिझनेस. अरे जस्ट दिसेल त्याला बोला. फक्त आम्ही काय करतोय हा काय म्हणल तो काय म्हणल तो काय म्हणल काय म्हणत नाही. तुमच्या घरामध्ये काय चाललंय हे त्या लोकांचे काय देणं घेणं नसतं. तुम्ही किती फायनान्शियल स्ट्रेसमध्ये आहे याच्याचे काय लोकांना देणं घेणं आहे का. त्यांनी विचारले मी की अकाउंटला किती बॅलन्स आहे टाकू का 1000 रुपये. कुणी विचारलंय. कोण विचारणार पण नाही आपल्याला. ओके. आणि तुम्हाला कुणाला सांगायला लाज वाटत असेल तर एकदा तुमच्या फोन पे गुगल पेला जाऊन अकाउंट बॅलन्स चेक करायचा. करोड रुपये असेल तर लाजा. करोडो बॅलन्स असेल तर लाज वाटली पाहिजे. बरोबर आहे की सांगा. आणि नसेल तर मात्र तुम्हाला सांगायला पाहिजे लोकांना. ओके. सर अजून काय प्रश्न त्याची प्रोफेशन्स बघा काय आहेत काय. म्हणजे आता बघा हे प्री नर्सरी स्कूल चालू होती एकदा. हे याच्यावर झालं. माझं स्वतःचं मी टेक्निकल आहे. मी वर्कशॉप चालवला आहे. मी 14 वर्ष जॉब केला. हे कुरड्या पापड करणाऱ्या ताई आहेत. अस्थमाचे पेशंट होते रिकवर झाले बिझनेस करत आहेत. या हाऊसवाईफ आहेत. ओके. त्या नर्स आहेत. ते मॅनेजमेंट प्रायव्हेट मॅनेजमेंटमध्ये जॉब आहे. ताई हाऊस ही सगळी लोक बिझनेस आहे. अलग अलग प्रोफेशनची लोक आहेत सर. आणि अमेझिंग स्टोरीज आहेत. तुम्ही काय करताय. मी घरकाम करते. घरकाम म्हणजे आपला मस्त स्वयंपाकाचे काम. अच्छा. तुमच्यासारखीच एक लेडीज होती घरकाम करणारी टीममध्ये. 2,60,000 रुपये इन्कम आहे मागच्या महिन्यात. आता माझ्याकडे एक तुमच्यासारखं काम करणारी लेडीज आहे दाहेरीला. मिस्टर नाही. ती पण तेलंगणा हैदराबादच आहे. आमचं तिकडं कर्नाटक येतं. हा सॉरी कर्नाटक येते. रायचूर तिकडं बिजापूर. तिला प्रोडक्ट बघून कर्नाटकचे पहिले डिव्हिजन आहे फुलवाले. हा ना. फुलवाले नाही का. थँक्यू सर. थँक्यू सो मच.